पाऊस असेल तर याला वायपर चालू करायचं. थोडंसं खाली करा. हां बस बंद करून टाकायचं, झालं का? म्हणजे वायपरचं बटन इकडे आहे, इंडिकेटरचं बटन तिकडे आहे. हां आता इंडिकेटरचं ते बटन आहे ना, त्याचं टोक ते गोल फिरवा पुढे. इंडिकेटरचं बटन इंडिकेटरचं आपण इंडिकेटर लावला ना, त्याचं टोक गोल फिरवा पुढे पुढे पुढे. हां म्हणजे काय झालं, गाडीचे हेडलाईट लागतात, लाईट मेन लाईट. हां म्हणजे ते लाईटचं बटन कुठे आहे इथे. हां ते पण नाही करा आता, आलं लक्षात. हां आता हा पार्किंगला आहे, म्हणजे 6 इंडिकेटर लागतात, समोरचे 2, साईडचे 2 आणि मागचे 2. हा पार्किंग लाईट. हां पार्किंग. आता हा त्रिकोण म्हणजे काय आहे, त्रिकोणचं चित्र आहे ना, आपल्या गाडीवर पण लावलंय त्रिकोणचं चित्र. एल आणि त्रिकोण. एल म्हणजे काय, एल म्हणजे लर्निंग. हां आणि त्रिकोण म्हणजे सावधान. त्रिकोण म्हणजे हां म्हणजे सावधान चालक शिकत आहे. प्रत्येक गाडी पुढच्या वरती लावलेला असतो, बघितलं असं तुम्ही. नाही तर परत एकदा जाताना बघा, एल बघितलं, त्रिकोण पण असतो. आता परत जाताना चेक करा, झालं बंद झालं माहिती, आलं लक्षात. हां आता मला सांगा काय काय आपण सांगितलं तुम्हाला मी पहिल्यापासून. सांगितलं ऍक्सिलेटर, ब्रेक, क्लच, गिअर सांगितले. गिअर्स हा फर्स्ट, क्लच दाबून क्लच दाबून गिअर बदलायचे. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, हा फोर्थ आणि हा थर्ड परत. हा सेकंड आणि हा न्यूट्रल. येस पुढं. आणि पुढे सांगितलं हा इंडिकेटरची लाईट आहे, ही पुढे गेली चालू होते, मागे गेलं बंद होते. आणि ते सांगितलं अजून हे इंडिकेटर जे असतं ते वरती हे केलं तेव्हा जेव्हा डावीकडे जायचं असतं तेव्हा वरती करायचं, उजवीकडे जायचं असतं खाली, न्यूट्रल मध्ये बंद. आणि हे बटन जेव्हा तुम्हाला पार्किंग करायची असते तेव्हा हे करायचं असतं. आणि इथे जेव्हा तुम्ही सीट बेल्ट सुरुवातीला गाडी चालू करता तेव्हा सीट बेल्ट लावण्यासाठी एक लाल लाईट येते, सिग्नल येतो. जेव्हा तुम्ही सीट बेल्ट लावता तेव्हा तो सिग्नल जातो, बरोबर. ते आहे फ्युएल इंडिकेटर. ते हळूहळू एकदम प्रेमानं ना, ते नाचू नाही, एकदम हळू करायचं. ते फ्युएल इंडिकेटर आहे. ते बॅटरीचं हे. आणि इथे आहे हँड ब्रेक लावलाय की नाही ती लाईट आहे. आणि काय होतं, आणि हे जेव्हा तुम्ही पार्किंग करत असता हे बटन दाबायचं आणि जेव्हा लर्निंग वगैरे असतं. ओके एवढं लक्षात आलं. आता आरसा बघा, तुम्हाला मागचं दिसतंय का? हो आरशातून मागचं थोडं दिसतंय, गाडीचा अर्धा भाग. ते बघा पूर्ण मागच्या गाड्या येणार दिसतंय पाहिजे तुम्हाला, दिसतंय का? मागच्या गाड्या येणार नाही. हां मग ते काट आहे बघा, ते वरती ठेवतो ना. बघा झालं, आता दिसतात. आता दिसतंय. हा आरसा बघा, मधला आरसा बरोबर आहे का? मधल्या आरशामधून काय दिसावं, मागचं दिसायला पाहिजे काचेचं. आता दिसतंय. आलं. म्हणजे गाडीत बसल्यानंतर पहिलं काय करायचं, सीट बघायचं आपलं व्यवस्थित आहे की नाही, आपण बसलोय की नाही व्यवस्थित. नंतर दरवाजा लागला की नाही बघायचं, आरसे सेट करायचे, बरोबर. आणि मग गाडी चालू करायची. ओके एवढं झालं नसेल. आता गाडी चालू करा. गाडी चालू आहे. कशी गाडी चालू करा, ऑन करायचं हवी अजून पुढे गाडी परत ऑन करा. बस तेवढे सोडायचे, आता जवळ जाईल ते सगळं. बघा हात काढून टाका, ती लगेच चालू होते. असं जवळून ठेवलं तर जवळून जाईल ते सगळं. एवढं लक्षात आलं. एक्सेलरेटर, ब्रेक, क्लच, गिअर झालं. एवढं लक्षात. आता एक लाईट राहिला ना तिथं, हँड ब्रेकचं बघा. ब्रेक खाली करा, खाली करायचं बटन दाब. म्हणजे गेले लाईट. म्हणजे त्या दोन्ही डिस्प्लेवरचे सगळे लाईट गेलेले पाहिजे. आपण इंजिन. आता समजा दरवाजा उघडा असेल, दरवाजाचा सिम्बॉल येतो, झालं का? मग ते पण बघायचं, सगळे सिम्बॉल गेलेत का. तिथं सांगतो तुम्हाला सगळं ते. एवढं आलं लक्षात सगळं. चला गणेशाला नमस्कार करा. चला पहिला गिअर टाका, प्लस दाबून. पहिला गिअर प्लस दाबलाय. पहिला गिअर टाका डावीकडून पुढे. आता जो क्लच आहे ना, स्टेरिंग हा क्लच सोडून. आता फक्त जो क्लच आहे ना तो एकदम हळूहळू सोडायचा, बाकी काय करायचं नाही. सोडा क्लच, सोडा सोडा, बस एवढाच तिथं थांबून ठेवायचं. गेली पुढं. करा सरळ करा. स्टेरिंग पण सरळ करता आलं पाहिजे.
स्टेअरिंग आधी वाकडं. हा हे सरळ आहे ना. आता क्लच पूर्ण दाबा फक्त Brake. क्लच पूर्ण दाबा फक्त मी क्लच बोललोय. पूर्ण. हा हा. क्लच सोडा. परत चालू करा. क्लच दाबून चालू करा पटकन. क्लच दाबा चालू करा गाडी पटकन. क्लच दाबून गाडी चालू करायची. हा थोडा क्लच. कुठला पूर्ण. हा पहिल्या गिअरला ऍक्सिलेटरची काही गरज लागत नाही बरं का. हा.